रमी मी खेळतच नव्हतो. पहिली गोष्ट मी सांगितलंय की मी खालच्या हाऊसमध्ये काय चाललेलं आहे ते पाहण्यासाठी युट्यूबवर या ठिकाणी ऑन करायचा म्हणून फोन ऑन केला होता. परंतु त्याच्यावरती कुठेतरी डाउनलोड केला होता फोन तो गेम. तो गेम मी स्किप करत असताना तेवढा वेळ तो व्हिडिओ आलेला असेल. मला त्याचा शोध घेण्यासारखं असं काही वाटत नाही. त्यात काय आज चोरी काही केलेलं आहे किंवा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या विरोधात स्टेटमेंट केलेलं आहे किंवा असं काही वेळवाकडं पाप केलेलं आहे असं काय त्याच्यामध्ये काय विशेष काय त्याच्यामध्ये. मी स्काईप करत असताना तो व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर जाहिराती येत नाही का. तुमचा मोबाईल ऑन करा आणि युट्यूबवर जा बरं तुम्ही. तुम्हाला जंगली रम्य जाहिरात येत नाही का. जंगली रम्य जाहिरात येतात, गाण्याच्या जाहिराती येतात, कुठल्याही प्रकारच्या जाहिराती आज सोशल मीडियावर सुरू आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या जाहिराती येणं अपरिहार्य आहे. ते काय रोहित पवारच्या याच्यात येत नाही का. मला फार इंटरेस्ट वाटत नाही. सत्ताधारी पक्षाचे आमदारही असले कोणी असलं तर त्याच्यामध्ये काही पाप केलेलं नाहीये. त्यामुळे काय याला फार एवढं महत्व देण्यासारखी परिस्थिती आहे असं मला वाटतं. अननेसेसरीली मीडिया त्याला जास्त महत्व देते. रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.